जागतिक उच्च रक्तदबाव दिनानिमित्त आज आपल्या सोबत आहेत कोल्हापूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर आलोक शिंदे. स्वागत आहे डॉक्टर आलोक शिंदे. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की काय जास्त मीठ खाणे खरंच हृदयासाठी घातक असते? गरजेपेक्षा जास्त मिठाचं सेवन हृदयाला आणि हाय ब्लड प्रेशरच्या पेशंटना अपायकारक ठरू शकतं. अतिरिक्त मिठाचं सेवन केल्यामुळे रक्तदाब वाढतो. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये ब्लड प्रेशरचा कंट्रोल हा कमी होऊ शकतो. म्हणजेच ब्लड प्रेशर गरजेपेक्षा जास्त वाढू शकतं. ज्या लोकांना ब्लड प्रेशर नाहीये अशा लोकांमध्ये ब्लड प्रेशरचा त्रास होण्याची शक्यता वाढू शकते. त्याचबरोबर ज्या लोकांच्या हृदयाचं पंपिंग कमी आहे म्हणजेच एलव्ही डिस्फंक्शन किंवा एलव्ही इजेक्शन फ्रॅक्शन हे 40% पेक्षा कमी आहे म्हणजेच हार्ट फेल्युअर आहे अशा लोकांना अतिरिक्त मिठाचं म्हणजे 24 तासांमध्ये 5 ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन केल्यामुळे हार्ट फेल्युअर प्रेसिपिटेट होण्याचा धोका उद्भवतो. रक्तदाबाची औषधे स्वतःच्या मनाने बंद करणे धोकादायक आहे का? डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ब्लड प्रेशरची गोळी बंद करणं हे घातक ठरू शकतं. बऱ्याचदा लोकांची शंका असते की ब्लड प्रेशरचं निदान झाल्यानंतर या गोळ्या काही दिवसांपुरत्याच घ्यायच्या की आयुष्यभर चालू ठेवायच्या. अशा लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या लोकांना इसेन्शियल हायपरटेन्शन असतं म्हणजे अनुवंशिक ब्लड प्रेशर असतं किंवा सेकंडरी हायपरटेन्शन असतं म्हणजे काही कारणांनी किडनीच्या आजारामुळे किंवा हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे ब्लड प्रेशरचा आजार ज्यांना उद्भवलेला असतो अशा लोकांना आयुष्यभर रक्तदाबाच्या गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या जर बंद केल्या तर अचानक ब्लड प्रेशर शूट होऊन मेंदूमध्ये रक्तस्राव होणे किंवा पॅरालिसिसचा अटॅक येणे किंवा अचानक बीपी वाढल्यामुळे दम लागल्यामुळे ऍडमिट करावं लागणे. काय नियमित व्यायामामुळे हृदयाचे सुरुवातीच्या काळातील नुकसान पुन्हा भरून काढता येऊ शकते? योग्य प्रमाणात अंडर सुपरविजन केलेला एक्सरसाइज किंवा प्रॉपर गायडन्स नुसार केलेला एक्सरसाइज हा हृदयाला झालेलं डॅमेज हे रिव्हर्स करू शकतो. म्हणजेच ब्लड प्रेशरच्या अनुषंगाने विचार केल्यास उच्च रक्तदाबामुळे हृदयाचे स्नायू जाड होतात. सो लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झाल्यामुळे हृदयाचा स्टिफनेस वाढतो म्हणजे हृदयाची प्रसरण पावण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे दम लागणे किंवा लॉंग टर्म मध्ये हार्ट फेल्युअरची रिस्क वाढणे असे प्रकार उद्भवतात. तर अशा गोष्टींना व्यायाम केल्यामुळे आणि रेग्युलर 30 ते 45 मिनिटे आठवड्यातले कमीत कमी 5 दिवस चालल्यामुळे आळा बसू शकतो आणि झालेलं डॅमेज हे काही प्रमाणामध्ये रिव्हर्स व्हायला मदत होऊ शकते. काय झोपण्याच्या चुकीच्या सवयींमुळे काळांतराने हृदयाला इजा पोहोचू शकते? अपुरी झोप हे ताणतणावाचं कारण आहे. अपुऱ्या झोपेमुळे शरीरामध्ये ताणतणाव वाढतो. ताणतणावाच्या कंडिशनमध्ये शरीरामध्ये कॉर्टिझॉल आणि ॲड्रेनालिन अशा स्वरूपाची संप्रेरक स्त्रवतात आणि कॉर्टिझॉल आणि ॲड्रेनालिन ही संप्रेरक शरीरामध्ये स्त्रवल्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लॅमेशन वाढतं म्हणजे दाह निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये रक्तदाब वाढू शकतो आणि रक्तदाब वाढल्यामुळे उच्च रक्तदाबामुळे ब्रेन हेमरेज, पॅरालिसिसचा अटॅक आणि हार्ट फेल्युअर म्हणजेच अचानक ब्लड प्रेशर शूट झाल्यामुळे हृदयावर ताण येऊन दम लागणे अशा गोष्टी उद्भवू शकतात. त्यामुळे पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे. काय जास्त मीठ खाणे खरंच हृदयासाठी घातक असते? गरजेपेक्षा जास्त मिठाचं सेवन हृदयाला आणि हाय ब्लड प्रेशरच्या पेशंटना अपायकारक ठरू शकतं. अतिरिक्त मिठाचं सेवन केल्यामुळे रक्तदाब वाढतो. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये ब्लड प्रेशरचा कंट्रोल हा कमी होऊ शकतो. म्हणजेच ब्लड प्रेशर गरजेपेक्षा जास्त वाढू शकतं. ज्या लोकांना ब्लड प्रेशर नाहीये अशा लोकांमध्ये ब्लड प्रेशरचा त्रास होण्याची शक्यता वाढू शकते. त्याचबरोबर ज्या लोकांच्या हृदयाचं पंपिंग कमी आहे म्हणजेच एलव्ही डिस्फंक्शन किंवा एलव्ही इजेक्शन फ्रॅक्शन हे 40% पेक्षा कमी आहे म्हणजेच हार्ट फेल्युअर आहे अशा लोकांना अतिरिक्त मिठाचं म्हणजे 24 तासांमध्ये 5 ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन केल्यामुळे हार्ट फेल्युअर प्रेसिपिटेट होण्याचा धोका उद्भवतो. रक्तदाबाची औषधे स्वतःच्या मनाने बंद करणे धोकादायक आहे का? डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ब्लड प्रेशरची गोळी बंद करणं हे घातक ठरू शकतं. बऱ्याचदा लोकांची शंका असते की ब्लड प्रेशरचं निदान झाल्यानंतर या गोळ्या काही दिवसांपुरत्याच घ्यायच्या की आयुष्यभर चालू ठेवायच्या. अशा लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या लोकांना इसेन्शियल हायपरटेन्शन असतं म्हणजे अनुवंशिक ब्लड प्रेशर असतं किंवा सेकंडरी हायपरटेन्शन असतं म्हणजे काही कारणांनी किडनीच्या आजारामुळे किंवा हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे ब्लड प्रेशरचा आजार ज्यांना उद्भवलेला असतो अशा लोकांना आयुष्यभर रक्तदाबाच्या गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या जर बंद केल्या तर अचानक ब्लड प्रेशर शूट होऊन मेंदूमध्ये रक्तस्राव होणे किंवा पॅरालिसिसचा अटॅक येणे किंवा
अचानक बीपी वाढल्यामुळे दम लागल्यामुळे ऍडमिट करावं लागणे. जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त तुम्ही जनतेला काय संदेश द्याल? जागतिक रक्तदाब दिवस म्हणजेच वर्ल्ड हायपरटेन्शन डे या दिवशी मी आपणा सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला जर उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शनचं निदान झालं असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर म्हणजेच रेग्युलरली गोळ्या घ्या, वेळोवेळी आपला रक्तदाब तपासा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा सल्ल्याविरुद्ध गोळ्या आपल्या मनाने बंद करू नका आणि आपला रक्तदाब नियंत्रणात आहे याची खात्री करा. आणि व्यायाम आणि योग्य आहार म्हणजेच प्रोसेस फूड, पॅकेज फूड, कॅन फूड यांचं प्रमाण कमी घेणे आणि फळं आणि हिरव्या पालेभाज्या यांचं सेवन जास्त करणे, त्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होऊ शकते. निरोगी भारतासाठी एक जनजागृती मोहीम.